तर 11 प्रवाशांचा आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। जखमी प्रवाशांचा आकडा सुद्धा मोठा आहे आणि आपण पाहतो आहोत की ही रेल्वे दुर्घटना नेमकी घडली कशी। परधाडे रेल्वे स्टेशन जवळची ही मोठी दुर्घटना आहे। आगीच्या अफवेनं पुष्पक एक्सप्रेसमधनं अनेक प्रवाशांनी ट्रेन बाहेर उड्या मारल्या होत्या। मात्र समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसची या प्रवाशांना धडक बसली। अनेक प्रवासी ट्रेनच्या खाली आले। लखनौहून मुंबईच्या दिशेने पुष्पक एक्सप्रेस खरं तर जात होती। सीएसएमटी कडे ही ट्रेन जात होती। पुष्पक एक्सप्रेसमधनं 30 ते 40 प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्याचा अंदाज वर्तवला जात होता। आपण ही दृश्य सध्या पाहतो आहोत। पाचोरा रुग्णालयातली ही दृश्य आहेत, जिथे जखमींना सध्या उपचारांसाठी दाखल करण्यात आलेला आहे। जखमींचा आकडा सुद्धा अधिकृतपणे अद्याप समोर आलेला नाही। मात्र जवळपास 15 ते 16 जण जखमी आहेत या सगळ्या दुर्घटनेमध्ये। काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं देखील समजतंय। मात्र 11 जणांचा या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय। आगीच्या अफवेमुळे पुष्पक एक्सप्रेसमधनं अनेक प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्या। समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसची या प्रवाशांना धडक बसली। 11 जणांचा आतापर्यंत या रेल्वे दुर्घटनेत मृत्यू झालाय। आणि आताची जी अपडेट समोर येते त्यानुसार आणखी 2 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची भीती जी व्यक्त होत होती। 13 असा आकडा आता झालेला आहे मृत्युमुखी पडलेल्यांचा। या दुर्घटनेमध्ये आता 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय। काही वेळापूर्वी नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली होती, त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं पाहूया। जळगाव जवळ जे पुष्पक एक्सप्रेसचा जो ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये 40 म्हणजे 25-30 लोक मृत्युमुखी पडलेत असे आकडे पुढे येतात आहेत। रेल्वेच्या होणाऱ्या अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्दोष लोकांचा मृत्यू, सामान्य लोकांचा मृत्यू होताना आपण पाहतो आहे। एक कवच योजना फक्त दाखवायची एक त्या ठिकाणी योजना राहिलेली आहे। ही जुमलेबाजी झालेली आहे। सामान्य गरीब आणि निर्दोष लोकांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात रेल्वेमध्ये होते आहे। लालबहादूर शास्त्रींच्या काळात अशीच ॲक्सिडेंट झालेला होता आणि त्यांनी तातडीने राजीनामा दिलेला होता। अगर मोदी सरकारमध्ये धमक असेल आणि सातत्यानं होणाऱ्या या रेल्वेच्या दुर्घटना ज्या होतात आहेत त्याची जबाबदारी स्वीकारून मोदी सरकारने राजीनामा द्यावा ही मागणी आम्ही करतो आहे। जलगांव जिले के जो जिलाधिकारी कार्यालय का हेल्पलाइन उनका ही फोन आ रहा है अभी। वहाँ पे वो कांटेक्ट कर सकते हैं और रेलवे के जो है उनको भी वो कांटेक्ट कर सकते हैं। ओके सर, प्रशासन की तरफ से कुछ मुआवजे की ऐलान करने वाले क्या प्रशासन से? अभी तो फिलहाल जो सभी प्रशासन है वो पूरी तरह से सहायता करने में जुटा है। उसके बाकी के जो प्रोसीजरल इश्यूज है वो बाद में करेंगे। आपके रेलवे प्रशासन से कुछ डिस्ट्रिक्ट कलेक्टर और डीआरएम वो एक दूसरे के संपर्क में हैं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।